वन विभागात आता इथे जे पिंजरे लावलेले आहेत परिसरामध्ये 33 प्लस काल 5 असे आपण 38 पिंजरे सध्या ॲक्टिव्ह आहेत आपल्या ह्या परिसरामध्ये. तर त्यातल्या एका पिंजऱ्यात जो कालच ॲक्टिव्ह केला होता आपण तिथेच बिबट्या सापडला. सकाळी जी रेकी झाली होती, आमची जी टीम आली होती, शार्प शूटर जे आपण बोलवले, त्यांनी रेकी केली, पगमार्क आयडेंटिफिकेशन केले, बिबट्या काय मेल असू शकतो का, फिमेल असू शकतो का, काय एज असू शकतं, पगमार्क करून थोडा अंदाज बांधला आणि त्यानुसार लोकेशन्स जे आहेत आपली वाईल्ड लाईफ एसओएसची टीम, रेस्क्यू NGOची टीम, ते सगळेजण येतं की आम्ही अंदाज बांधला होता की तो एक मेल असू शकतो. तर आता हे खात्री करणं गरजेचं आहे की ज्या बिबट्याने ही घटना घडवली आहे तो बिबट्या तोच आहे का. तर त्याच्यासाठी आम्हाला एक प्रोसिजर आहे की आपण त्या बिबट्याचा स्वॅब घेतला पाहिजे, त्याचं मेडिकल ॲनालिसिस झालं पाहिजे. त्यासाठी त्याला माणिकडोहला शिफ्ट करून ते चेक करणं की तोच बिबट्या आहे का आणि मग पुढची वर्ष. आणि बेसिकली जी परमिशन वाईल्ड लाईफ ॲक्टच्या सेक्शन 11 अंतर्गत आम्हाला मिळाली, बिबट्या जेरबंद करू शकलो नाही तर त्याला शूट ॲट साईटची ऑर्डर आपली झालेली आहे. तर आपल्याला अजून हे माहीतच नाही आहे की हा बिबटा तो बिबट्या आहे का. तो ते कन्फर्म होईपर्यंत याला आपण माणिकडोहमध्येच ठेवणार आहे. वाटलंच तर गावकऱ्यांना हे वाटत असेल, शंका असेल की हा बिबट्या आम्ही कुठं ठेवू, तर याच्या आधीचे बिबटे आम्ही त्यांच्यासोबतच माणिकडोहला शिफ्ट केलेत. कालपर्यंत 9 आणि आजचा एक 10 असे 10 बिबटे 15 दिवसात आपण इथं ट्रॅप केलेले आहेत. आणि ते 10चे 10 आता ह्या 10वा इथं आहे सध्या. 9 बिबटे आपले माणिकडोह निवारा केंद्रात आहे. तर गावकऱ्यांना कुणालाही शंका आहे तर ते 9 बिबटे छोट्या पिंजऱ्यामध्ये, मोठ्या पिंजऱ्यांची जी माणिकडोहची क्षमता आहे ती 45 आहे, अगदी बरोबर आहे. आम्ही ओव्हर कॅपॅसिटीनं काम करतो हेही बरोबर आहे. पण जे बिबटे आत्ता पकडलेत ते आत्ता जे ट्रॅप केजेस आहेत की लोक म्हणतात आधी 9 लागले होते, 6च उचललेत, आता आमच्याकडे 6च राहिले, कारण त्या 3 पिंजऱ्यांमध्ये बिबटे आहेत आणि ते पिंजरेच कॅपॅसिटी नसल्यामुळे त्याच छोट्या पिंजऱ्यामध्ये निवारा केंद्रामध्ये ठेवलेले आहेत. तर हा तो इश्यू आहे. ह्या बिबट्याला जो पण कन्फर्म होत नाही त्यापर्यंत याला शिफ्ट करा. आणि आत्ताच मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले की यातला एकही बिबट्या आपण सोडत नाही. सगळेचे सगळे वंताराला आजच्या मंत्रिमंडळात त्याला मान्यता मिळाली. त्यामुळे आपण इथं 50 पकडू, 100 पकडू, 200 पकडू, आपल्याला सगळ्यांना शिफ्ट करणे. आणि वंताराच्या लोकांशी जे बोलणं झालं ना त्याच्यामध्ये पण वंतारा 10-10च्या बॅचनं ते घेऊन जाणार आहे त्यांच्या खर्चाने. तर हे माणिकडोहला शिफ्ट करणे, तोपर्यंत त्यांचं संगोपन करणे आणि रक्त पाहिजे अशी आमच्या समोरच मारा अशी कुठे मागणी ग्रामस्थ. काय होतं, काही अधिकारी म्हणून मला कायद्याची चौकट आहे, त्यांचा राग मी समजू शकते. ती लोक ज्या पद्धतीनं उद्विग्न आहेत, आपल्या घरातलंच मूल गेले, आपल्या घरातलंच बाळ गेले, तर त्यांच्या भावना मी समजू शकते. पण अधिकारी म्हणून आवडताना आम्हाला ती चौकट आहे, त्या चौकटीच्या बाहेर काम नाही करता. ह्या जर बिबटा प्रूव्ह झाला की तोच आहे, त्याला मारायची परमिशन आहे, ओपनमध्ये असताना मारला गेला असता तर काही प्रॉब्लेम नव्हता. पण तो ट्रॅप झालेला आहे, ट्रँक्युलाइज झालेला आहे. तुमच्याच गावकऱ्यांनी लोकांनी आधी बघितलं ना आम्हाला सांगितलं की आपल्या ट्रॅपमध्ये तो अडकला, त्यामुळे त्याला शिफ्ट करणं, त्याचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. तर सरांनी केलेल्या आवाहनापर्यंत मी गावकऱ्यांना पण आवाहन करेन की तो शिफ्ट करू द्या. तुमची लोक रोज त्याला येऊन बघू देत. मी म्हणते एका व्यक्तीला मी परमिशन देते, त्यांनी रोज माणिकडोहला जाऊन बघावं की तो बिबटा आहे का नाही तिथं. शिवण्याच्या वेळेस तुम्ही हा विषय मांडला होता की परमिशनसाठी पत्रव्यवहार बी करेल, आणि सेम डे सेम तासाला मी लगेच मॉबमधून बाहेरून जाऊन तो पत्रव्यवहार केला होता आणि त्याची कॉपी आजही माझ्याकडे आहे. त्याची परमिशन नंतर आली की हा बिबट्या आपण जेरबंद करू शकतो. मारण्याची परमिशन आल्याशिवाय आम्ही मारू शकत नाही. जसं मी तुम्हाला म्हणून जोपर्यंत मारण्याची परमिशन आली तर आम्हाला गव्हर्नमेंटने सांगून शूट करू शकतो पिंजऱ्यात सुद्धा, तर आम्ही करू की काही प्रॉब्लेम नाही. आणि हे जरी झालं असेल तरी आत्ता जे शार्प शूटरची टीम बोलवली आहे, जे 3 टीम कार्यान्वित करणार आहेत, अजून 2 टीम येतात, उद्या राजस्थानचा एक व्यक्ती आपल्याकडे येणार आहे. तर हे ऑपरेशन आता जसं आपलं ठरलं आहे की आपल्याला परिसरातले बिबटे करणे, कलेक्टर महोदयांनी आपल्याला 500 पिंजरे अजून मान्य केलेत. त्याच्यासाठी ती प्रोक्युरमेंटची प्रोसेस सुरू करणं, हे करणं, जसे जसे पिंजरे येतील तशी वाढवणं. आता ह्याच पिंपरखेडमध्ये ज्या 200ची प्रमाण झाली होती आपल्याला, त्यातले 17 पिंजरे जे आले ते पिंपरखेडमध्येच लागलेत, जांबूत आणि पिंपरखेडमध्ये. दुसरीकडे कुठंच नाही पाठवलेलं आपण. जशी रिक्वायरमेंट गावात. आज सहाय्यक वन संरक्षण म्हणून काम करताना माझ्याकडे 2 तालुके आहेत, जुन्नर आणि शिरूर. त्याच्यामध्ये 3 रेंजेस येतात, जुन्नर, ओतूर आणि शिरूर. आणि तिन्ही रेंजेस अतिसेन्सिटिव्ह आहेत बिबट्यासाठी, जे लेपर्ड प्रोन आहेत बिबट्यांसाठी. आणि तिन्हीमध्ये काम करताना जसं पिंपरखेडमधून कॉल येतो तसं सगळ्या गावांमधून कॉल येतो की इथं गरज आहे, तिथे. त्यामुळे प्रायोरिटी बनवून कर्मचारी करत असेल तर माझी इथल्या लोकांना एक प्रामाणिक आव्हान असेल की आपल्याला जर हे बिबटे जास्तीत जास्त प्रमाणात ट्रॅप करायचे असतील, इथं आणि वणताराला पाठवायचे असतील, तर लोकांच्या सहकार्यानं ते शक्य आहे. मला नाही माहिती आहे, मी 8 दिवसातनं एक राऊंड मारेल, 2 दिवसातनं, 4 दिवसातनं. शेतकरी इथं रोज राहतोय, त्यांना माहिती आहे की कुठल्या मळ्यात कुठल्या साईडला दिसला, कुठं सायटिंग झाली. जी टीम आपण बोलवली आहे त्यांना पण हे ब्रीफिंग जाणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. लोक आली नाहीत तर काम करता नाही येणार, त्यांना काम नाही करू दिलं तर हे वर्कआउट नाही होणार. जेवढं आपण
एकमेकांसोबत काम करू तेवढं याला यश येईल. मी एवढंच आवाहन करेल की तुम्ही आम्हाला फक्त मदत करा काम करण्यासाठी. मगाशी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यासाठी की एखादी डेडिकेटेड टीम असतं, कॉल आला त्याच्यावर डेडिकेटेड टीमला आदेश जाईल, डेडिकेटेड टीम लागलीच जाईल. आता मी मगाशी कलेक्टर साहेबांना पण बोलताना म्हणलं, शिरूर तालुक्यामध्ये वन विभागाचं क्षेत्र 4000 हेक्टर आहे. तेच महसुली क्षेत्र ज्याच्यामध्ये बिबट्या आहे ते 1.5 लाख हेक्टर आहे. 4000 हेक्टरवर 9 लोक काम करतात आरिफसहित. तुम्ही हा ताण बघू शकता. एका वनरक्षकाकडे 9 ते 12 गावं असतात ज्याच्यामध्ये वनक्षेत्र आहे. वनक्षेत्र पॉकेटमध्ये 10 हेक्टर, 20 हेक्टर, 40 हेक्टर, 5 हेक्टर. पण महसुली गावं जी आहेत ॲडिशनल 10-15 एका आमच्या वनरक्षकाकडं, तो जो ताण आहे की नाही जागेवर काम करताना प्रत्येकाच्या शेतात दिसतो. तुम्ही मला फोन केला, तुम्हाला वाटतं मी लगेच यावं, मी येईन पण त्याला तुम्ही थोडंसं आता म्हणजे माध्यमं माझ्यासमोर आहेत. मी म्हणणार नाही की जे माझ्यापर्यंत येते ते 100% बरोबर आहे. त्यातले तथ्य तपासावे लागतील, लोक बघावे लागतील की नेमकं कुठं गॅप आहे, लूप होल कुठे आहे, लोकांना समजून सांगावं लागेल. आणि जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की गावोगावी आपण आता एक समिती कार्यान्वित करू, जेणेकरून जर समजा वन विभागाच्या एका वनरक्षकाकडे 9 गाव आहेत, 10 गाव आहेत, त्याच्यासोबत महसुली 8 गाव आहेत, म्हणजे 16 गावाला एकटा वनरक्षक काम नाही करू शकत. बरोबर आहे. तुम्ही सकाळी फोन केला, तुमचा वनरक्षक 2 तासात नाही आला, कदाचित तो 50 किलोमीटर लांब आहे, 2 तासात नाही येऊ शकत. तर हे माझं कन्सिडर आहे की मी कुणाची बाजू घेत नाही, माझ्या वनरक्षकाची पण बाजू नाही घेत आहे. फक्त थोडंसं तुम्ही समजून घ्यावं आणि मदत करावी. जसं गॅप्स होते, मी सरांना सांगते की पिंजरे शिफ्टिंगला कुठंच अनुदानाची सोय नाही आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना म्हणतो की तुम्ही गुड फेथमध्ये मदत करा. मी सहमत नाही करत आहे, हे गव्हर्नमेंटनं पैसे दिलं तर तेही पण करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता आम्ही ते पण म्हणणार नाही, आम्ही लोकांना गव्हर्नमेंटलाच मागणी केली, कलेक्टर सरांनाच मागणी केली की सर आम्हाला अशा गोष्टी आहेत, अशा अडचणी आहेत, आम्हाला ह्याच्यात मदत करा. तर त्यांच्याकडनं जसा रिप्लाय येईल, जशा गोष्टी सॉर्ट आऊट होतील की नाही. आता आज आपण बसलो बोललो, इथं गोष्ट सॉर्ट आऊट झाली. सरांनी जर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयच नसता झाला की आपण सगळेचे सगळे बिबटे वनतराला शिफ्ट करू, तर अजूनही माझ्या हातात काय होतं तुमच्यासमोर बोलायला? काहीच नव्हतं. तुम्ही काय म्हणलं असता, मॅडम आल्या, बोलल्या आणि निघून गेला.